सध्या राज्यात पावसामुळे सगळी पर्यटन स्थळं ही फुल झाली आहेत। पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र असलेला आंबोलीचा धबधबा अजून प्रवाहित झाला नाहीये। पण असं असलं तरी इथल्या डोंगर दऱ्यात उतरणारे कापसासारखे ढग, रिमझिम पाऊस, सर्वत्र पसरलेली धुक्याची दाट चादर, अंगाला झोंबणारी काहीशी आवडणारी थंडी आणि नजर फिरेल तिकडे प्रसन्न करणारी हिरवीगार वनराई पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं आंबोलीमध्ये येऊ लागलेत। पाऊस नसल्यानं धबधबा प्रवाहित झाला नाहीये, त्यामुळे पर्यटकांचा मात्र काहीसा हिरमोड देखील होतोय। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे। कारण वर्षा पर्यटनाला सुरुवात झालेली आहे, मात्र हवा तसा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळत नाही। कारण धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला नाही, मात्र मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या धबधब्याचा आस्वाद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या पर्यटकांसोबत आपण बातचीत करूयात। सर, तुम्ही कुठून आलात आणि वर्षा पर्यटनाचा आनंद लुटतात? मी पेठवडगाववरून आलोय, कोल्हापूर जिल्हा। गोव्याहून आम्ही परत जाताना आता इथं आंबोली धबधब्यात थांबलेलो आहे। गेली 5 वर्ष झाला आम्ही हा धबधबा बघायला येतोय, आवर्जून येतोय। आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस पडतोय म्हणून आम्ही थांबलोय आवर्जून। पण तेवढं पाण्याचा फ्लो नाही आहे किंवा पाणी तेवढं दिसत नाही इथं, त्यामुळे कुठेतरी हिरमोड झालाय असं पण वाटतंय। पण गर्दी पण तेवढी झाली की बऱ्यापैकी सगळेच लोक कोल्हापूरचे असतील किंवा आसपास धबधबा बघायसाठी आलेले आहेत। तुम्ही काय सांगाल, इथे वातावरण कसं आहे आणि काय सांगाल? एकंदरीत वातावरण गार आहे, पण एकंदरीत पाऊस पडत होता सगळीकडे। परंतु आज आम्ही इथं आलो असता, इथे पावसाचे प्रमाण कमी आहे, तसेच धबधब्याला पाणी कमी आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे असं मला वाटतं। निश्चितच तर कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणचे जे पर्यटक आहेत ते सध्या आंबोलीत दाखल झालेले आहेत। मात्र आंबोलीत धबधबा प्रवाहित झालेला नाही, मात्र पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आंबोलीच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।